आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे। त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल। आत्ता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील। एकूणच या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात, टीका टिप्पणी करताना बघतायत की आता निवडणुका झाल्यात, आता या संदर्भात अनेक खरं तर नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील, अशा संदर्भातले आरोपही होतात। एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली। ज्या वेळेला 28 जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली। स्वतः त्या योजनेवर टीका केली की 1500 दिल्यावर मग राज्याचं काय होणार, राज्य खपाट्याला जाईल, आर्थिक व्यवस्था बिघडेल। आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणुकीला ते 3000 महिलांना देणार दर महिन्याला, अशा पद्धतीची खोटी घोषणा करण्यात आली। महिलांनी, लाडक्या बहिणींनी 3 लाडक्या भावांना साथ दिली आणि जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकउपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्या। त्यामुळे आता विरोधक काय बोलतात याला फारसं काही महत्त्व राहिलेलं नाही, आमच्यामध्येही राहिलेलं नाही आणि लाडक्या बहिणींमध्येही राहिलेलं नाही। थँक्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।